जे मुंबईमध्ये एक अतिशय उत्कृष्ट असा क्लब आहे जिथे डोम आहे आणि मुंबईमधले अनेक कार्यक्रम राज्यस्तराचे असतील केंद्र स्तराचे असतील ते त्या ठिकाणी केले जातात। खरी तर सभापती महोदय ही संस्था जी आहे 1951 साली तत्कालीन पंतप्रधान नेहरूजींनी ही संस्था 17.39 एकरची जागा ही राज्य सरकारच्या केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारला निर्देश देऊन महापालिकेच्या माध्यमातून ती या नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडियाला दिली गेली। परंतु सभापती महोदय 1973 नंतर 74 नंतर ह्याचा खरा करार केला गेला। या 17.50 एकरमध्ये जवळजवळ 4 ते 5 एकरवरती ही झोपडपट्टी लादली गेलेली आहे। मी जर चुकत नसतील तर आपले सन्माननीय उपसभापती सचिन भाऊंची तिथे युनियन देखील आहे आणि त्यामध्ये यांना अशा प्रकारची अट घातली गेली की ह्या जागेची देखभाल तुम्ही करायची आणि देखभाल तुम्ही नाही केली तर आम्ही ती जागा काढून घेणार। परंतु 1964च्या आधीच्या झोपडपट्ट्या आहेत त्यामुळे या संस्थेचं नुकसान झालं ही पहिली गोष्ट आहे। तर या बाबतीत महापालिका त्याच्याबरोबर युनियनबरोबर एक बैठक घेऊन उच्चस्तरीय समिती नेमून चर्चा करेल का। विषय क्रमांक 2 सभापती महोदय, कोविडच्या काळात ह्या लोकांनी तो डोम आपल्याला दिला, राज्य सरकारला महापालिकेला दिला, त्यामध्ये कोविडचं खूप चांगल्या प्रकारे काम या डोममध्ये केलं गेलं आणि त्या माध्यमातून त्यांचे 5.67 कोटी रुपये वसूल देखील भाडेतत्वावर केले गेले। सभापती महोदय ही संस्था चांगले काम करते परंतु तिथे दर 1 वर्षांनी इलेक्शन होतात, 2 वर्षांनी इलेक्शन होतात, नवीन सदस्य आले की नवीन नियम लावतात आणि त्या संस्थेला लुटण्याचं काम करतात। सभापती महोदय एक उदाहरण देतो, त्या ठिकाणी डोममध्ये एक एजन्सी काम करते कॉन्ट्रॅक्टर म्हणून। त्याच्यामध्ये मला जी माहिती मिळाली आहे भाई जगतापजी आणि अनिलजी, 2024 साली तो कॉन्ट्रॅक्ट संपणार होता आणि त्या कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून महापालिकेला पैसे जातात। ज्या वेळेला 2024 मध्ये कॉन्ट्रॅक्ट संपणार होतं त्यावेळेला निवडणुका लागल्या आणि त्या लोकांनी ते 2024चं पेनानी खोडून 2034 केलं ही मला एकदम आतल्या कोटातली माहिती आहे। त्यामुळे पुन्हा 10 वर्ष ते कॉन्ट्रॅक्ट वाढलं गेलं। नवीन लोक आल्यानंतर लक्षात आलं की हे 24 नाही 34 आहे। त्यामुळे हे फसवण्याचं काम सभापती महोदय महापालिकेला पण केलं जात आहे, संस्थेला पण केलं जातं आणि सर्वसामान्य जनतेला पण केलं जात आहे। तर या बाबतीत एक विशेष समिती SIT स्थापन करून किंवा एक आमदारांची समिती स्थापन करून याच्यामध्ये 3 ॲग्रीमेंट सभापती महोदय माझ्या माहितीप्रमाणे त्या संस्थेमध्ये आहेत, त्या 3 ॲग्रीमेंटची चौकशी करून एक खोडाखोडीचं काम ज्यांनी केलं आहे, ज्यांनी हे चुकीचं काम केलं आहे त्याच्यावरती FIR दाखल होणार का। आणि तिसरी गोष्ट महत्त्वाची, ज्या माध्यमातून महापालिकेला एवढ्या मोठ्या संस्थेतून पैसे मिळाले पाहिजेत किंबहुना त्यांचा जर FSI SRAला गेला असेल तर त्याचा फायदा या संस्थेला दिला जाणार का, कारण CRZ मुळे त्या ठिकाणी बांधकाम करता येत नाही आहे। त्यामुळे माझा तिसरा स्पेसिफिक प्रश्न आहे, जर ही जागा 5-6 एकरची जागा जर SRAला दिली गेली आहे तर त्यामध्ये NSCI क्लबला फायदा आपण करून देणार का, त्या माध्यमातून एखादं समाज उपयोगी असं एखादं वास्तू हे NSCI इन्स्टिट्यूट उभी करेल यासाठी आपण निर्देश देणार का। मंत्री महोदय। सभापती महोदय, सर्वप्रथम तर या संस्थेवर जेव्हा कॅगचा अहवाल आला सभापती महोदय त्यावेळेस महानगरपालिकेने यांच्याकडून 67 कोटी रुपये हे वसूल केले। त्याच्यानंतर कॅगच्या अहवालामध्ये त्याच्यात अनाधिकृत बांधकामाचं पण आलं, त्यावेळेस पण 11 कोटी रुपये अनाधिकृत बांधकाम आणि ह्या सगळ्याचे महानगरपालिकेने वसूल केले। सभापती महोदय, आत्तासुद्धा महानगरपालिका 24-25 आणि ह्याच्यामध्ये त्यांचे जे थकीत रक्कम आहे ती आता आपण दरवर्षी 33% वसूल करतोय। सभापती महोदय, याच्यामध्ये जे सदस्यांचे प्रश्न आहेत महानगरपालिका आणि राज्य सरकारशी पण निगडीमध्ये आहे, तर त्याच्यामध्ये ही जी इतर सगळ्या चौकशी आहेत त्यांचे ऑडिट करणं, त्यांच्याकडे काय संस्थेमध्ये चालतं त्याच्यामध्ये काही गैरप्रकार चालतात का, हे सगळ्यासाठी सभापती महोदय आपण एक SESच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी नेमली जाईल आणि त्या कमिटीला ह्या पूर्ण ह्याचा चौकशी अहवाल देण्यासाठी आपण 3 महिन्याची मुदत देऊ सभापती महोदय आणि त्यांचा अहवाल आल्यानंतर आपण पुढची कारवाई करू। एकच मिनिट, मी घेतो उत्तर त्याच्यात। चौकशी नेमली ना समिती, चौकशी नेमली 3 महिन्याच्या आत रिपोर्ट करून कारवाई करतो। सभापती महोदय,
सभापती महोदय, चौकशी समितीमध्ये मंत्री महोदयांनी आपल्याला जे पाहिजे ते तुम्ही द्या. मंत्री महोदय ते ऍड करतील. चौकशी समितीमध्ये जो रिपोर्ट येईल त्याच्यानुसार च्या अध्यक्षतेखाली यशच्या अगोदर पण सांगितलं, नेमू यशच्या शकतो किंवा मुख्य सचिव ACSच्या अध्यक्षतेखाली आपण अध्यक्ष महोदय महिला मंत्री आहेत त्याच्यामुळं आपण अडथळा आणू नका. त्यांना उत्तर कंप्लीट ऐका ना, उत्तर कंप्लीट होऊ द्या ना. सभापती महोदय आधी ऐकून घ्या. ACSच्या अध्यक्षतेखाली आपण एक चौकशी समिती म्हणजे आपण चौकशीचा अहवाल घेण्यासाठीची एक समिती नेमतोय. 3 महिन्यामध्ये आपण त्याची चौकशीचा अहवाल घेऊ आणि त्याच्यानंतर जी कारवाई करायला लागेल ती करू. अनिल परब. मंत्री महोदयांनी जे उत्तर दिलं, कॅगचा जेव्हा रिपोर्ट आला, या कॅगच्या रिपोर्टमध्ये सन्माननीय सदस्य विधान परिषदेचे आणि विधानसभेचे यांनी त्या क्लबला व्हिजिट केली. आम्ही जे आक्षेप कॅगमध्ये आले होते त्या कॅगच्या आक्षेपांवरती 67 कोटी रुपये त्यांचे जे बाकी होते ते वसूल झाले. परंतु तिथे अनधिकृत, तिथे फक्त खेळ सोडून बाकी सगळं चालतं. ज्याच्यासाठी दिलंय, ज्या कारणासाठी सरकारने जागा दिली आहे ते कारण सोडून बाकी सगळं चालतं. तिकडे लग्न चालतात, राजकीय पक्षाच्या बैठका चालतात, तिकडे बाकीच्या सगळे क्लब. आता तिथे तर आता ड्रग सेंटर झालंय ज्याच्यामध्ये मृत्यू, कॉन्सर्टमध्ये लोक ओव्हरडोस घेऊन तिथे मृत्यू पावले. म्हणजे तुम्ही खेळ सोडून बाकीच्या सगळ्या गोष्टींना परवानगी दिली. कॅगचा ज्या वेळेला रिपोर्ट आला आणि ज्याच्यावरती चर्चा झाली तेव्हा लोकलेखा समितीने एकमुखी निर्णय केलाय की जोपर्यंत याच्या व्हायोलेशन सगळ्या मिटत नाही, रेग्युलराइज होत नाही, तोपर्यंत खेळाच्या ऍक्टिव्हिटी सोडून बाकी सगळ्या ऍक्टिव्हिटी बंद करा. अजून त्याचं पालन झालेलं नाहीये. मग कॅगचा अध्यक्ष म्हणजे लोकलेखा समितीला काय महत्व आहे की नाही? लोकलेखा समितीच्या अध्यक्षांनी दिलेले, आम्ही सगळे मेंबर लोकलेखा समितीचे वारंवार तिकडे जाऊन याच्या बाबतीमध्ये वेगवेगळे आक्षेप नोंदवलेले आहेत. माझं आज आपल्याकडे स्पेसिफिक प्रश्न आहे की तिकडे खेळ सोडून बाकी सगळं चाललंय. ज्या कारणास्तव दिलेलं आहे स्टेडियम, त्या कारणास्तव ते वापरलं जाते की नाही ते माहीत नाही. सगळ्या इरेग्युलरिटीज, अनधिकृत बांधकामं आम्ही आक्षेप घेतल्याच्या नंतर पाडली गेली. त्यामुळे एकच निर्णय आज आम्हाला हवा आहे की जोपर्यंत याच्या बाबतीमध्ये सविस्तर आपल्याकडनं आम्हाला अहवाल प्राप्त होत नाही, सगळ्या इरेग्युलरिटीज जोपर्यंत मिटत नाही, तोपर्यंत खेळ सोडून बाकीच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज, जो निर्णय कॅगने दिलेला आहे तर खेळ सोडून बाकीच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज आपण थांबवणार का? आज फ्लोर ऑफ द हाऊस मध्ये लोकलेखा समितीच्या अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाचं पालन झालं पाहिजे, आता ती समिती बंद करून टाका. लोकलेखा समितीच्या अध्यक्षांनी जो निर्णय दिलाय त्याचं पालन होणार का? आणि आजपासून तिकडे खेळ सोडून बाकीच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज आपण बंद करणार का? सभापती महोदय, आपण जी ही कमिटी नेमू त्याच्यामध्ये आपण चौकशी अहवाल तर मागवतो. 2 मिनिटं सभापती महोदय, मला उत्तर देऊ द्या, उत्तर देऊ द्या. हा, तर ह्या चौकशीच्या अहवालामध्ये ह्या जे सगळे म्हणताय सदस्य त्या इरेग्युलेटरीज आपण पेपरवर आणू. त्याचप्रमाणे सभापती महोदय, लोकलेखा समितीचा जे काही त्यांनी रिपोर्ट घेतलेला आहे तो पण त्याच्याशी आपण संलग्न करू आणि त्याच्यावर कारवाई निश्चितपणे आणि कडक कारवाई करू. सभापती महोदय, त्यांचं म्हणणं असं आहे, बसा जर आपण लोकलेखा समितीमध्ये जे काही त्यांनी सुचवलंय त्याप्रमाणे कारवाई करा. मान्य केलं त्यांनी. लोकलेखा समिती, ऐका ना, लोकलेखा समितीमध्ये जे कारवाई करायचे निर्देश दिलेले आहेत ते कारवाई करू म्हणून सांगितलं त्यांनी. सभापती महोदय, लोकलेखा समितीचा जो अहवाल आहे त्याप्रमाणे कारवाई करू असं मी म्हटलं. तोपर्यंत चौकशी समितीचा पण जो अहवाल येईल त्याच्यावर पण कडक कारवाई केली जाईल. मला असं वाटतं आपण जरा बसा. मंत्री महोदयांनी अतिशय स्पष्टपणे उत्तर दिलेलं आहे. आपण जो अनिल परब यांनी जो स्पेसिफिक प्रश्न विचारला, लोकलेखा समितीच्या कमिटीने जे काही ताशेरे ओढलेले आहेत त्या संदर्भामध्ये मंत्री महोदयांनी आदेश दिलेले आहेत की त्या
ऐका ऐका तर सही. सगळे एसी आपल्याकडे बरेच एसीएस असतात. एक एसीएस सोडून दुसरा एसीएस नेमू जो कल्प्रिट असेल तो. लोकलेखा समिती अडून बसली म्हणून ते वसूल झाले. आणि आता जर तुम्ही जर यांच्या समोर एसीएसच्या समोर जर कमिटी नेमली, हे सगळे तिकडे मेंबर आहे, तुम्ही काय त्यांच्या अध्यक्षतेखाली तुम्ही त्यांची चौकशी करणार? म्हणून आजपासून पहिले ऍक्टिव्हिटीज बंद करून टाका, बाकी सगळं बरोबर होऊन जाईल. सभापती महोदय, ऍक्टिव्हिटीज पहिल्या बंद करून टाका. पहिल्या ऍक्टिव्हिटीज बंद करा सगळ्या. आपण बसा सर्व. बसा सदस्य बसा. हा, सभापती निरंजन डावकरे महोदय, बसा, जी प्रसाद लाड कमिटी बसा. येते, अनिल परब जी बसा आपण अहवाल जरा. देते, सदस्यांना हे पूर्ण ज्ञात आहे. जी अहवाल देते तो अहवाल कसा स्वीकारायचा याचा पूर्णपणे निर्णय हे कॅबिनेट करतं किंवा मुख्यमंत्री साहेब करतात. त्यामुळे चौकशीचा अहवाल ACS कडनं येतोय तो चुकीचा आहे का बरोबर आहे हे नंतर ठरवलं जाईल. सभापती महोदय, आता जर आपण मध्ये disturb करू नका. ऐकतच आहे. चौकशीच्या अहवालासाठी जी समिती नेमतोय त्याचा अहवाल आल्यानंतर आपण तो अहवाल तसाही कॅबिनेट समोर आणतो. तो कशा पद्धतीत स्वीकारायचा सभापती महोदय तो कॅबिनेटचा निर्णय असेल. लोकांना सांगितलं खेळाचा कार्यक्रम चालू राहून बाकी क्लोज करा. सभापती महोदय, कमिशनरने सांगितलं की मी आपण जरा सदस्य खाली बसा. मंत्री महोदयांनी स्पष्टपणे सांगितलंय की लोकलेखा समितीचा जो अहवाल प्राप्त झालाय आणि जे काय निर्णय आलाय, जो आदेश जो काय आलाय त्याच्यानुसार कारवाई करतो म्हणून मंत्री महोदयांनी सांगितलंय. आता मला असं वाटतं की त्यांनी सांगितलं की खेळ सोडून सगळं चालतो, ते देखील मंत्री महोदयांनी सांगितलं की त्यानुसार तपासणी करून त्याच्यावर कारवाई करू. आणि म्हणून माझं काय मत आहे की आपण जे सांगितलंय हे खरं मानून त्यांनी तातडीने कारवाई करायचं ते देखील सांगितले. मला वाटतं की हे गोंधळाची आपण म्हणून मला असं वाटतं आपल्या भावना तीव्र आहेत. मंत्री महोदयांनी अतिशय स्पष्ट उत्तर दिलेलं आहे. फक्त आपण गोंधळ करू नका. मंत्री महोदयांनी स्पष्टपणे उत्तर दिलेलं आहे आणि नाही काही झालं तर माझ्या दालनामध्ये आपलं जर समाधान झालं नाही तर माझ्या दालनामध्ये बैठक करू. प्रश्न क्रमांक 4 सुनील शिंदे. आम्ही लोकल आहोत याच्या. सभापती महोदय नाही, माझा प्रश्न वेगळा आहे. सभापती महोदय, या प्रश्नाच्या अनुषंगाने, कारण मी तिथला स्थानिक आहे, या प्रश्नाच्या अनुषंगाने लोकलेखाचे जे मेंबर होते आपण त्याचे पाच मेंबर यांचे आमदारांचे घेऊ. ठीक आहे. आता नाही बसा. झालं. प्रश्न क्रमांक 4 विचारा. थोडस या सभागृहात त्याच्याबद्दलची समिती नेमली ऑलरेडी 3 मागच्या अधिवेशनात ऑलरेडी नेमली आहे 3 महिन्यापूर्वी. आता आमदारांनी ACSच्या अंडरच समिती नेमली आहे. सभापती महोदय, या प्रश्नाच्या अनुषंगाने या सभागृहाच्या निदर्शनास आणू इच्छितो. मागच्या अधिवेशनामध्ये याच NSCIच्या संदर्भाने लक्षवेधी आली होती. त्यावेळेला सन्माननीय गृहराज्य मंत्र्यांनी ACSच्या लिडरशिप खाली 1 मॅन समिती नेमलेली आहे, त्याचा 3 महिन्यात अहवाल देतो सांगितलंय. म्हणून माझं म्हणणं असं आहे, जर ऑलरेडी एक समिती ACSच्या नेतृत्वाखाली असताना मग आता आमदारांची एक कमिटी असू देत ना, दुसरी कमिटी आमदारांची असू देत, नंबर 1. आणि त्याच्यानं असं आहे साहेब, तिथे अनेक प्रकार आहेत. आता साहेब अजून एक प्रश्न आहे. त्या क्लबमध्ये आता मागच्या आठवड्यामध्ये नवीन रेग्युलेशन पास झालंय. 40 लाखाच्या ऐवजी 65 लाख रुपये मेंबरशिप. लक्षात ठेवा, तिथे कोण जाणार? सर्वसामान्य जाणार का? सांगितलं ना हो म्हणून.
मंत्री महोदय. पती सन्माननीय